नमस्कार. सिटेड सायन्स पेडागॉजी पेपर 2 या भागातील आजचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, विज्ञानामध्ये वैज्ञानिक साक्षरता म्हणजे काय? व्हॉट इज द सायंटिफिक लिटरसी इन सायन्स? पर्याय तुमच्या समोर आहेत. तुम्हाला यापैकी एक ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 5 सेकंद मिळणार आहेत. वैज्ञानिक साक्षरता याचा अर्थ होतो दैनंदिन जीवनात वैयक्तिक दृष्टिकोन वापरणे. अप्लाइंग सायंटिफिक अप्रोच इन डेली लाईफ. विज्ञानाच्या शिक्षणात संकल्पना चित्र का वापरले जाते? Why are concept maps used in science education? ऑप्शन बी, माहितीचे तार्किक आयोजन करण्यासाठी. टू लॉजिकली ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन. कन्स्ट्रक्टिव्हिजम नुसार विद्यार्थी ज्ञान कसे मिळवतात? ऑप्शन नंबर 4, अनुभवातून स्वतःचे ज्ञान निर्माण करून. बाय कन्स्ट्रक्टिंग नॉलेज थ्रू एक्सपिरियन्स. विज्ञानात सहशालेय उपक्रम का महत्वाचे आहेत? व्हाय आर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट इन सायन्स? ऑप्शन नंबर ए, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी. केवळ हा येथे निगेटिव्ह आहे, त्यामुळे हा पर्याय तर अगोदरच कटतो. शिक्षकांचे काम वाढवण्यासाठी नाही, अभ्यासापासून सुटका मिळवण्यासाठी हा पण इथे निगेटिव्ह आहे. व्याख्यान प्रदर्शन पद्धती याचा मोठा फायदा काय? व्हॉट इज द मेजर ऍडव्हान्टेज ऑफ द लेक्चर कम डेमॉन्स्ट्रेशन मेथड? ऑप्शन बी, ती पाहणे आणि ऐकणे या दोन्ही इंद्रियांना गुंतवते. इट एंगेज बोथ सीइंग अँड हिअरिंग सेन्सेस. विज्ञानात चुका काय दर्शवतात? व्हॉट डू एरर्स इंडिकेट इन सायन्स? तर विज्ञानाच्या प्रक्रियेचा तो एक भाग असतो. अ पार्ट ऑफ द लर्निंग प्रोसेस. पियाजेच्या मते मुले कोणत्या अवस्थेत वैज्ञानिक विचार करू लागतात? ऑप्शन नंबर ए, औपचारिक कारक अवस्था. फॉर्मल ऑपरेशन स्टेज. विज्ञानात डिस्कव्हरी लर्निंगचे प्रवर्तक कोण आहेत? हु इज द प्रोपोनंट ऑफ डिस्कव्हरी लर्निंग इन सायन्स? ऑप्शन नंबर ए, जेरॉम ब्रुनर. आता या व्यतिरिक्त काही पद्धती महत्वाच्या म्हणजे आगमनात्मक पद्धत आहे, ज्याला आपण इंडक्टिव्ह मेथड म्हणतो. ती पद्धत कशी असते, तर ती उदाहरणावरून नियमाकडे. ठीक आहे. त्यानंतर निगमनात्मक असते, ती असते नियमाकडून उदाहरणाकडे. आणखी एक असते ह्युरिस्टिक मेथड. या ह्युरिस्टिक पद्धतीमध्ये जिचे जनक कोण आहेत? हेनरी एडवर्ड आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. तर यामध्ये विद्यार्थी अनुभवातून, त्यांच्या निरीक्षणातून आणि प्रयोगामधून सत्य शोधून काढतात आणि त्याद्वारे नियम तयार करतात. आगमनात्मक, इंडक्टिव्ह, याला शॉर्ट मध्ये असं पाठ करू शकतो आपण. आय फॉर इंडक्टिव्ह, ई म्हणजेच एक्झाम्पल, आर म्हणजेच रूल. इंडक्टिव्ह, एक्झाम्पल टू रूल. निगमनात्मक, डिडक्टिव्ह, रूल टू एक्झाम्पल. ठीक आहे. आय ई आर आणि डी आर ई. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? व्हॉट इज द इन्क्लुझिव्ह एज्युकेशन? आता जिथे फक्त येतो तो तर पर्याय पहिलाच कट होतो. केवळ आपण पर्याय कटला. गरीब मुलांना वेगळे करणे, तर ग्रुपिंग करणे हा पण निगेटिव्ह, त्यामुळे ऑप्शन नंबर बी, सर्व मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार एकत्र शिकवणे. विज्ञानात अनुमान काढणे म्हणजे काय? व्हॉट इज द इन्फरन्स इन सायन्स? केवळ पाहणे नाही, केवळ हा तर पर्याय निगेटिव्ह आहे. तर यामध्ये निरीक्षणांच्या आधारे निष्कर्ष काढणे. ड्रॉविंग कन्क्लुजन्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स. विज्ञानाच्या शिक्षकाने लिंग भेदभाव कसा टाळावा? हाऊ शुड अ सायन्स टीचर अवॉइड जेंडर बायस? दोघांनाही समान संधी देऊन. बाय गिव्हिंग इक्वल अपॉर्च्युनिटीज टू बोथ. विज्ञानाचे सामाजिक महत्व काय आहे? व्हॉट इज द सोशल इम्पॉर्टन्स ऑफ सायन्स? समाज सुधारणे आणि मानवी कल्याण. इम्प्रूव्हिंग सोसायटी अँड ह्युमन वेलफेअर.
प्रयोगशाळा पद्धती कोणत्या स्तरावर सर्वात जास्त प्रभावी आहे? ॲट विच लेवल इज द लॅबोरेटरी मेथड मोस्ट इफेक्टिव्ह? माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, सेकंडरी अँड हायर सेकंडरी. विज्ञानात स्वयंशोध या शब्दाचा अर्थ काय? स्वयं शोध म्हणजे ह्युरिस्टिक. बघा आताच आपण ही पद्धत डिस्कस केलेली, ह्युरिस्टिक मेथड. ऑप्शन बी, मी शोधतो, आय फाइंड. तर या पद्धतीचे जनक ते कोण आहेत? आर्मस्ट्रॉंग. हेनरी एडवर्ड आर्मस्ट्रॉंग. यामध्ये मुलं त्यांच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि प्रयोगामधून सत्य शोधून काढतात आणि नियम तयार करतात. प्रारंभिक मूल्यांकन कधी केले जाते? व्हेन इज इनिशियल असेसमेंट डन? प्रारंभिक आहे, सुरुवातीचे आहे. धडा सुरू करण्यापूर्वी, बिफोर स्टार्टिंग द लेसन. विज्ञानाच्या प्रयोगांमध्ये नियंत्रण गट का वापरला जातो? व्हाय इज अ कंट्रोल ग्रुप युज्ड इन सायन्स एक्सपेरिमेंट्स? ऑप्शन ए, निकालांची तुलना करण्यासाठी, टू कम्पेअर रिझल्ट्स. विज्ञान हा विषय कसा असावा? हाऊ शुड सायन्स ॲज अ सब्जेक्ट बी? गतिमान आणि बदलणारा, डायनॅमिक अँड चेंजिंग. बघा विज्ञान हा सतत बदलणाराच विषय आहे, कारण यामध्ये कोणत्याही प्रयोगामध्ये जे सत्य निष्कर्ष काढले जातात ते काही अंतिम नसतात. ते वारंवार किंवा त्यामध्ये सुधारणा केल्या जातात. काही ना काही त्यामध्ये ड्रॉबॅक्स असतात. मिड डे मीलचा विज्ञान शिक्षणाशी काय संबंध असू शकतो? हाऊ कॅन मिड डे मील रिलेट टू सायन्स एज्युकेशन? ऑप्शन बी, पोषण आणि आरोग्य संकल्पना समजून घेणे, अंडरस्टँडिंग न्यूट्रिशन अँड हेल्थ कॉन्सेप्ट. विज्ञानात सायंटिफिक रिपोर्ट लिहिण्यामागचे मुख्य कारण काय? व्हॉट इज द मेन रिझन फॉर रायटिंग अ सायंटिफिक रिपोर्ट? शोध आणि निष्कर्ष इतरांपर्यंत पोहोचवणे, टू कम्युनिकेट फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन्स. अध्यापन सहाय्यचा वापर केल्याने काय होते? व्हॉट हॅपन्स बाय युझिंग टीचिंग एड्स? विषय समजणे सोपे आणि प्रभावी होते. सब्जेक्ट अंडरस्टँडिंग बिकम्स इझी अँड इफेक्टिव्ह. मुले गोंधळण्यासाठी कोणती पद्धत नसते, त्यामुळे हे तर निगेटिव्ह आहे. काम टाळणे, ठीक आहे, अवॉइड निगेटिव्ह आहे. खर्च वाढतो, हे पण निगेटिव्ह आहे. विज्ञानातील संवेदनशीलता म्हणजे काय? व्हॉट इज सेन्सिटिव्हिटी इन सायन्स? निसर्ग आणि पर्यावरणाप्रती आदर आणि काळजी, रिस्पेक्ट अँड केअर फॉर नेचर अँड एन्व्हायरमेंट. ओपन बुक एक्झामिनेशनचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ ओपन बुक एक्झामिनेशन? माहितीचे विश्लेषण आणि उपयोजन करण्याची क्षमता तपासणे, टू टेस्ट ॲबिलिटी टू अनालाइज अँड अप्लाय इन्फॉर्मेशन. विज्ञानाचे कायदे कसे असतात? हाऊ आर लॉज ऑफ सायन्स? जे कायदे पुराव्यांच्या आधारे सुधारण्यायोग्य असतात, मॉडिफिएबल बेस्ड ऑन एव्हिडन्स. विज्ञानाच्या वर्गात प्रकल्प कसा निवडावा? हाऊ टू चूज अ प्रोजेक्ट इन अ सायन्स क्लास? जो विद्यार्थ्यांच्या आवडीचा आणि उपयुक्त असेल, वन विच इज इंटरेस्टिंग अँड युजफुल फॉर स्टुडंट्स. आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन कशास प्रोत्साहन देते? व्हॉट डज इंटर स्कूल सायन्स एक्झिबिशन प्रमोट? ऑप्शन बी, विचारांची देवाणघेवाण आणि नवकल्पना, एक्सचेंज ऑफ आयडियाज अँड इनोव्हेशन्स. विज्ञानात गृहीतक म्हणजे काय? व्हॉट इज अ हायपोथेसिस इन सायन्स? हायपोथेसिस म्हणजे एक तात्पुरता तर्क किंवा अंदाज, अ टेंटेटिव्ह लॉजिक ऑर गेस. सायन्सचं नेचर, विज्ञानचं नेचर कसं आहे, तर ते टेंटेटिव्ह असते. टेंटेटिव्ह म्हणजेच बदलणारे. एकरूपता विज्ञानात का महत्वाची आहे? व्हाय इज कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट इन सायन्स?
निकालांची विश्वासार्हता तपासण्यासाठी टू चेक रिलायबिलिटी ऑफ रिझल्ट. ऑप्शन ए. शालेय बागा विज्ञान शिक्षणात कशी मदत करतात? हाऊ डू स्कूल गार्डन्स हेल्प इन सायन्स एज्युकेशन? ऑप्शन ए. वनस्पती शास्त्राचे प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी टू गिव्ह प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ बॉटनी. विज्ञानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी शिकवण्याचे महत्व काय? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टीचिंग द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ सायन्स? विज्ञानाचा विकास कसा झाला हे समजण्यासाठी टू अंडरस्टँड हाऊ सायन्स इव्हॉल्व. अंतिम प्रश्न. विज्ञानात मूल्य कोणती असावीत? व्हॉट व्हॅल्यूज शुड बी देअर इन सायन्स? ऑप्शन ए. प्रामाणिकपणा आणि वस्तुनिष्ठता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.